नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी फोनिक साऊंड्स, प्रोनाउन्सिएशन ऑफ इंग्लिश ओवेल्स, त्याचबरोबर डायग्राफ्स या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे। मग तशाच पद्धतीने जर आपल्याला आपल्या इंग्लिश मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर आणखीन काही गोष्टींची आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। मग त्या गोष्टी कोणत्या? अशा भरपूर गोष्टी आहेत की त्याच्या माध्यमातून आपण आपली इंग्रजी सुधारू शकतो किंवा आपल्या इंग्लिश मध्ये इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो। ती कशी? तर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे 26 लेटर्स 44 साऊंड। 26 लेटर्स अँड 44 साऊंड म्हणजेच काय की 26 अक्षरे आणि त्यांचे 44 प्रकारचे प्रोनाउन्सिएशन, त्याची उच्चार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता जे काही अल्फाबेट्स आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे। आपण अल्फाबेटची सविस्तर माहिती घेतलेली आहे। फोनिक साऊंड्स, डायग्राफ्स, प्रोनाउन्सिएशन ऑफ इंग्लिश ओवेल्स, ही जी काही माहिती आहे ती आपण घेतलेली आहे। परंतु त्याचबरोबर आपल्याला आपले इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी याही गोष्टींची माहिती असणं अपेक्षित आहे। ती कशी? तर जे काही आपले अल्फाबेट्स आहेत, जे आपले 26 लेटर्स आहेत, त्याची आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। पुन्हा एकदा सांगतोय की आपण फोनिक साऊंड ऑलरेडी समजून घेतलेला आहे, परंतु त्याचबरोबर ही माहिती आपल्याला माहिती असावी। अल्फाबेट्स जे काय आहे ते 26 आहेत, मग 26 अक्षरांचे एकूण 44 प्रकारचे होणारे साऊंड्स ते कसे? तर या ठिकाणी आपण अल्फाबेट्स लिहिलेले आहेत। A to Z आपण अल्फाबेट्स लिहून घेतलेले आहेत। आता अल्फाबेट्स काय तुम्हाला वाचून पुन्हा ते समजवण्याची आवश्यकता नाही, तेवढा आपल्याला निश्चितपणे येत असतं। मग त्याच्या आधारे जे आपले लेटर्स आहेत ते किती आहेत? 26 आहेत। किती आहेत? 26 आपले लेटर्स आहेत। त्यांचे साऊंड किती होत असतात? तर 44 होत असतात। किती होत असतात? 44 होत असतात। मग याची जी काही विभागणी आहे ती विभागणी कोणत्या पद्धतीने झालेली आहे? तर पहा, 26 लेटर्स 44 साऊंड, दे आर टू टाइप्स ऑफ, फर्स्ट इज 5 ओवेल अँड सेकंड इज 21 कॉन्सोनंट। मग या 26 अक्षरांपैकी 5 ओवेल आहेत। काय आहेत? 5 ओवेल आहेत। आता ओवेल कोणते आहेत? तर ए, ई, आय, ओ, यू। सर्कल केलेले जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स म्हणजेच ओवेल आहेत। ओवेल म्हणजेच काय? मराठीमध्ये आपण त्याला स्वर म्हणत असतो आणि इंग्लिश मध्ये आपण त्याला ओवेल म्हणत असतो। जे ओवेल आहे त्या ओवेल्सना आपण काय केलेलं आहे? सर्कल केलेले आहे आपल्या अल्फाबेट्स मध्ये। मग जे काही उरलेले लेटर्स आहेत बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, हे जे लेटर्स आहेत, आता उरलेले लेटर्स किती आहेत? तर 21 आहेत। किती आहेत? 21। मग त्या 21 किंवा 21 अक्षरांना आपण काय म्हणत असतो? कॉन्सोनंट म्हणत असतो इंग्लिश मध्ये, आणि त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणत असतो व्यंजन म्हणत असतो। काय म्हणत असतो? व्यंजन। की इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये एकूण 5 ओवेल आहेत, ए, ई, आय, ओ, यू, आणि 21 कॉन्सोनंट आहेत। कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजन। उरलेले अक्षर आता तुम्हाला सांगितले बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, हे जे लेटर्स आहेत ते एकूण किती आहेत? 21 आहेत। त्यांना आपण कॉन्सोनंट असे म्हणत असतो, म्हणजेच व्यंजने असे म्हणत असतो। या ठिकाणी जे काही 5 ओवेल्स आहेत, ओवेल्स किती आहेत? 5, ए, ई, आय, ओ, यू, याचे एकूण 19 ओवेल साऊंड तयार होत असतात। किती? 19 म्हणजेच किती? 19 स्वरांचे उच्चार तयार होत असतात। 5 ओवेल आहेत, स्वर 5 आहेत, परंतु त्यांचे 19 प्रकारचे जे काही
उच्चार असतात ते उच्चार तयार होत असतात. ते कसे, तर त्याचे आणखीन 4 भाग तयार झालेले आहेत. दे आर 4 टाइप्स ऑफ 19 ओवेल साऊंड, की 19 ओवेल साऊंड जे आहेत त्याचे मुख्य 4 प्रकार आहेत. त्यात पहिला आहे 6 शॉर्ट ओवेल साऊंड, सेकंड 6 लॉन्ग ओवेल साऊंड, थर्ड 5 आर कंट्रोल ओवेल साऊंड, अँड फोर्थ 2 डिप्थॉन्ग्स ओवेल साऊंड. पहा, जे काही 19 ओवेल साऊंड आहेत त्याचे एकूण 4 मुख्य प्रकार आहेत. त्यातील पहिला आहे 6 शॉर्ट ओवेल साऊंड, सेकंड 6 लॉन्ग ओवेल साऊंड, थर्ड 5 आर कंट्रोल ओवेल साऊंड, अँड फोर्थ 2 डिप्थॉन्ग ओवेल साऊंड. हे एकूण 4 त्याचे प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकाराची आपण सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. खूप गरज आहे. जर आपल्याला आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी सविस्तर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात पहा, 19 ओवेल साऊंड हा मुख्य प्रकार आहे, बरोबर. या ठिकाणी जे काही 2 मुख्य प्रकार आहेत ते आहेत फर्स्ट 5 ओवेल साऊंड, 21 कॉन्सोनंट, बरोबर. मग 5 ओवेल साऊंड जे काय आहेत, 5 जे काही स्वर आहेत त्या 5 स्वराचे एकूण 19 ओवेल साऊंड मध्ये रूपांतर होत असतो. 19 प्रकारचे एकूण ओवेल साऊंड आहेत. किती प्रकारचे? 19 प्रकारचे एकूण ओवेल साऊंड आहेत. त्या 19 प्रकारचे ओवेल साऊंड कोणते आहेत, तर त्याची विभागणी 4 प्रकारामध्ये झालेली आहे. त्यात पहिला 6 short oval sound, second 6 long oval sound, third 5 R control oval sound, and fourth 2 diphthong oval sound. Okay, त्यातील पहिला पहा 6 short oval sound, 6 प्रकारची शॉर्ट ओवेल साऊंड. ती कशी, तर या ठिकाणी पहा, आपण ओवेल्स या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत AEIOU. आता तुम्ही म्हणाल हा तर ओवेल नाही, परंतु याचा समावेश केलेला आहे आणि तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. या 26 लेटर्स ऑफ 44 साऊंड याच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती समजून घ्यायची आहे. त्यात पहिला पहा ए. आता फोनिक लेटरचा जो काही उच्चार आहे तो आपण सविस्तर समजून घेतलेला आहे. त्यानुसार पहा, ए चा फोनिक ए फॉर ऍपल, ए ऍपल. कॅट मध्ये कुठे आहे ए, तर या ठिकाणी आहे. त्याचा उच्चार कोणत्या ठिकाणी होत असतो ते आपल्याला माहिती असायला हवं. ईचा फोनिक आहे ए, ईचा फोनिक काय आहे, ए आहे. पहा एग, ई ब्रेड. पहा या ठिकाणी उच्चार होतोय ब्रेड, या ठिकाणी उच्चार होतोय. तिसरा पहा आयचा फोनिक आहे ई, इंक, इंडिया, इंक, इंडिया. ओ पहा, ओचा फोनिक आहे ऑ, ओचा फोनिक आहे ऑ, ऑरेंज, वॉश. उच्चार होतो या ठिकाणी वॉश, ऑरेंज. हे जे फोनिक्स आहेत त्यानुसार या ठिकाणी ते शब्द तयार होत असतात. यूचा फोनिक पहा अ, मग, ब्लड, बरोबर. मग, ब्लड. अचा उच्चार. पुढचा पहा डबल ओचा आपण म्हणतो ना ह्रस्व उकार, दीर्घ उकार. त्यासाठी हा जो उकार आहे यू आहे, उ आहे, तो पहिला आहे. बुक, बुक. आता बुक आपण कसं लिहितो, बुक, लुक, पहिला उकार. बुक, लुक. ओके. हे 6 शॉर्ट ओवेल साऊंड आहेत. कोणत्या आहेत, शॉर्ट ओवेल साऊंड. पुढचं पहा सेकंड 6 लॉन्ग ओवेल साऊंड.
आता 6 लॉंग ओवेल साऊंड मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी जे काही आपले लेटर्स आहेत 6 लॉंग ओवेल साऊंड मध्ये त्यांना आपल्याला ऍट इज रीडिंग करायचे आहे. ऍट इज म्हणजे जसे असतील तसं त्यांचा उच्चार आपल्याला करायचा आहे. जसं की ए ए ई ई आय आय ओ ओ यू यू ओ डबल ओ यू. ऍट इज म्हणजेच काय की जसे त्यांचे उच्चार असतील तसेच वाचन करा, तसाच त्याचा उच्चार करा. मग ते वाचत असताना आता फोनिक त्यांचा वेगळा आहे. एचा फोनिक ए आहे, ईचा फोनिक ए आहे, आयचा फोनिक ई आहे, ओचा फोनिक ओ आहे, यूचा फोनिक अ आहे. बरोबर. फोनिक नुसार आपल्याला वाचायचं नाही. तर आता या ठिकाणी जे काही लेटर्स दिलेले आहेत त्या लेटरचा जसा उच्चार असेल तशाच पद्धतीने ते आपण वाचणार आहोत, तशाच पद्धतीने आपण ते उच्चारणार आहोत. ते कसं? ए टेबल, ए टेबल, ब्रेक. बरोबर. टेबल या ठिकाणी उच्चार लॉंग ओवेल साऊंड. टेबल, ब्रेक. ई सीट, टीथ, टीथ, सीट, टीथ. आई, आईचा उच्चार पहा. आईस, फ्लाय, फ्लाय, आईस. ओचा पहा. ओचा फोनिक कसा आहे? अ आहे, परंतु तो आपण विचार करणार नाही. तर ओचा ओच उच्चारायचा आहे. गोट, स्नो, गोट, स्नो. प्रोनाउन्सिएशन पहा, त्याचा साऊंड व्यवस्थित आहे का? यूचा फोनिक कसा आहे? तर अ आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी ऍट इज रीड करायचे आहेत. यूज, यू, यूज, यू. ओचा फोनिक कसा आहे? तर उ आहे. ह्रस्व या ठिकाणी दीर्घ आहे. मून, मून. शू, मून, मून. शू, शू मीन्स बूट. ओके. तिसरा प्रकार पहा. तिसरा काय आहे? तर आर 5 आर कंट्रोल ओवेल. आर कंट्रोल ओवेल म्हणजेच काय की जे काही आपले स्वर आहेत त्या स्वराला अटॅच कोणता अक्षर असणार आहे? आर असणार आहे. कोणता असणार आहे? आर. मग असे आर कंट्रोल जे काही ओवेल आहेत त्यांचा वापर किंवा त्यांचा साऊंड कोणत्या पद्धतीने असतो ते आपण समजून घेतोय. ए आर असेल तर आर त्याचा साऊंड होत असतो. ए आर असल्यास आर, ओ आर असल्यास ऑर, यू आर असल्यास अर, आय आर असल्यास अर, ए आर असल्यास अर. शब्दांमध्ये प्रयोग कसा केला जातो? तर ए आर असल्यास कार, कार, पार्क, कार, पार्क. ओ आर असल्यास हॉर्न, कॉर्न, हॉर्न, कॉर्न. पहा पुढे पहा. यू आर असल्यास अर. साऊंड कसा आहे त्याचा? अर आहे. टर्न, टर्न, बर्ड, बर्ड. आय आरच्या ठिकाणी तो उच्चार होत असतो. जरी लेटर्स वेगळे असतील तर त्याचा प्रोनाउन्सिएशन किंवा त्याचा उच्चार कसा आहे, साऊंड कसा आहे? तर अर आहे. बर्ड, बर्ड. ओके. आय आरचं पहा. अर, फेअर, एअर, फेअर, एअर. आणि लास्ट पहा ए आर. त्याचाही उच्चार तसाच आहे, साऊंड तसाच आहे. अर, फेअर, डिअर, फेअर, डिअर, फेअर अँड डिअर. ओके. लास्ट जो काही 19 ओवेल साऊंड मधला जो शेवटचा प्रकार आहे तो आहे टू डिप्थॉन्ग्स ओवेल. टू डिप्थॉन्ग्स ओवेल. दोनच आहेत. ओ आय आणि ओ यू. ओ आय आणि ओ यू. ओ आयचा साऊंड कसा आहे? तर ऑय, ऑय. कॉइन, कॉइन, जॉइन, कॉइन, जॉइन. ओके. ओ यूचा आऊ,
साऊंड कसा आहे? आऊ, आउच, काऊ, फाऊंड, राऊंड, आउच, काऊ, फाऊंड, राऊंड. अशा पद्धतीने जे काही 19 ओवेल साऊंड आहेत त्याचे 4 प्रकार, त्याचे आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आता जे आपले उरलेले 21 कॉन्सोनंट आहेत त्याचे एकूण पहा, त्याचे एकूण 25 कॉन्सोनंट साऊंड आहेत. 25 प्रकारचे कॉन्सोनंटचे साऊंड आहेत. ते कोणते, तर त्याची माहिती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. ही जी आपण माहिती समजून घेतली ती कशाची समजून घेतली? 19 ओवेल साऊंड. 5 जे काही स्वर आहेत ते 5 स्वराचे एकूण 19 प्रकारचे आवाज क्रिएट होत असतात. त्याची विभागणी 4 गटामध्ये झाली होती. फर्स्ट इज 6 शॉर्ट ओवेल साऊंड, सेकंड 6 लॉन्ग ओवेल साऊंड, थर्ड 5 आर कंट्रोल ओवेल साऊंड अँड फोर्थ 2 डिप्थॉन्ग ओवेल साऊंड. ओके, आता आपल्याला माहिती जी काही समजून घ्यायची आहे ती 25 कॉन्सोनंट साऊंड, 21 व्यंजनांचे, 25 जे काही व्यंजनाचे उच्चार आहेत, आवाज आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. लक्ष द्या, आपण जे काही एकूण 26 अक्षरांचे 44 होणारे जे साऊंड्स आहेत ते समजून घेत असताना एकूण त्यात 2 मुख्य भाग तयार झाले. त्यात 5 स्वरांचे आणि 21 व्यंजनांचे. 5 जे काही स्वर तयार झालेत, ए ई आय ओ यू, यांचे एकूण 19 प्रकारचे होणारे आवाज, त्याचे 4 मुख्य भाग आहेत. त्यात पहिला 6 शॉर्ट ओवेल साऊंड, सेकंड 6 लॉन्ग ओवेल साऊंड, थर्ड 5 आर कंट्रोल ओवेल साऊंड अँड फोर्थ 2 डिप्थॉन्ग ओवेल साऊंड. बरोबर. आता आपण जी काही माहिती समजून घेतोय ती आहे 21 कॉन्सोनंट, म्हणजे 21 व्यंजनांचे होणारे आवाज. किती आवाज होतात? तर 25 कॉन्सोनंट साऊंड आहेत. किती आहेत? 25. आता 25 कॉन्सोनंट साऊंड याचे 2 मुख्य भाग तयार झालेले आहेत. त्यात पहिला आहे 18 कॉन्सोनंट साऊंड अँड 7 डायग्राफ साऊंड. 7 डायग्राफ साऊंड. डायग्राफ साऊंड म्हणजेच काय, आपण त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. जर कोणी पाहिली नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल. तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजेच डायग्राफ्स म्हणजेच काय त्याची सविस्तर माहिती तुम्हाला समजायला मिळेल. ठीक आहे. 18 कॉन्सोनंट साऊंड. 18 कॉन्सोनंट साऊंड म्हणजेच काय, की जे काही उरलेले लेटर्स आहेत त्यांचा वापर कशा पद्धतीने झालेला आहे ते आपण समजून घेतोय. तर पहिला पहा, बी. फोनिक साऊंड कसा आहे? बी, ब. ब बॅट, ब बॅट रॅबिट, ब बॅट, ब रॅबिट. ओके. दुसरा पहा, डी ड. डी ड डॉग, डी ड लॅडर, डी ड डॉग, डी ड लॅडर. एफ एफ फिश, एफ फोटो, एफ फिश, एफ फोटो. जी जी ग, जी ग एग, एग गर्ल, एग गर्ल. एच ह हट, एच ह हट. एच पहा, एच ह हॅट, एच ह हट, एच ह हॅट, एच ह हट, हॅट अँड हट. ओके. जेचा पहा, जचा फोनिक आहे ज, जेचा फोनिक आहे ज, ज ज्विस, ज्यूस, ज जार. जे ज ज्यूस, जे ज जार. केक, केक काइट, केक किंग. एल ल, एल बेल, लायन. एम म, एम मॅन, एम ग्रामर. एम. एन पहा, एन न नेस, एन नो. पी प, पीचा फोनिक आहे प, पी पिंक, पी प ऍपल. आर र, आर रॅट, आर राईट. ओके.
एस सन, एस सर्कल. आणि या ठिकाणी सी आहे. फोनिक मध्ये आपण त्याचे उच्चार समजून घेतलेले आहेत. सी साठी स, क या प्रकारचे फोनिक साऊंड वापरले जातात. ओके. टी ट टायगर, टी ट बटन. व्ही व व्हॅन, व्ही व वर. डब्ल्यू व फोनिक, डब्ल्यू व वॉटर व वॉच. वाय याक, वाय येलो. झेड झेब्रा, झेड चीज, चीज एस चा उच्चार. ओके. पुढचा आहे 7 डायग्राफ्स साऊंड. डायग्राफ साऊंड म्हणजेच काय की जेव्हा दोन व्यंजने एकत्र आलेली असतात तेव्हा त्याच्यापासून एक नवीन अक्षर तयार होत असतो, नवीन अक्षराची निर्मिती होत असते, नवीन प्रकारचा प्रोनाउन्सिएशन तयार होत असतो, म्हणजेच डायग्राफ्स. ओके. CH. आता सी चा फोनिक काय आहे तर स किंवा क, परंतु डायग्राफ्स मध्ये काय झालेलं आहे तर CH चा या ठिकाणी रिप्रेझेंट काय करतोय, च करतोय. च, CH च फॉर चेअर, च फॉर टच, टच. ओके. SH एच चा फोनिक आहे स, एच चा फोनिक आहे ह. SH एकत्र आल्यानंतर त्याचा प्रोनाउन्सिएशन तयार होत असतो श. शीप, स्टेशन. ओके. या ठिकाणी TH, TH जर आपण विचार केला तर TH, टी चा उच्चार फोनिक जो काही साऊंड आहे टी, ट आणि एच, हो. परंतु डायग्राफ्स मध्ये एकत्र आल्यानंतर ते काय रिप्रेझेंट करत असतात तर TH द रिप्रेझेंट करत असतो. मग त्याचे शब्द कसे होत असतात तर TH दे, TH दे अँड दॅट, दे अँड दॅट. पहा या ठिकाणी TH द, TH द, दे, द, दॅट. ओके. आणि या ठिकाणी पहा TH थ, थॉट, थ्रो, अदरवाइज थँक यू. TH थँक यू. WH एकत्र आल्यानंतर व. आता W आणि H, W चा व आणि H चा ह. परंतु डायग्राफ्स मध्ये काय होत असतो तर त्याचा प्रोनाउन्सिएशन किंवा त्याचं प्रेझेंटेशन वेगळ्या प्रकारचं होत असतं. मग त्याचा वापर कसा होत असतो तर व्हॉट, व्हेन, वेअर, हू. ओके. NG. आता एन चा फोनिक आहे न आणि जी चा फोनिक आहे ग, परंतु एकत्र आल्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन वेगळ्या प्रकारचं होत असतं. सिंग, सिंग, किंग. ओके. थिंग. या प्रकारचं रिप्रेझेंट त्या ठिकाणी होत असतं. शेवटचा पहा ZS. झेडचा ज आणि एच चा ह, परंतु या ठिकाणी एकत्र आल्यानंतर ज उच्चार होत असतो. विजन, विजन, ॲझोर, ॲझोर. अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती याच्या माध्यमातून आपल्याला समजायला मिळत असते. आणि या सगळ्यांची जी काही मदत आहे ती आपल्याला आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी 100% होणार आहे. म्हणून ही माहिती व्यवस्थित पहा, ती समजून घ्या आणि जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ती इतरांना सुद्धा शेअर करा आणि त्यांना सुद्धा समजायला मिळेल. यासाठी आपण किमान तो व्हिडिओ फॉरवर्ड करू शकतो, त्यांच्यापर्यंत आपण ती माहिती पोहोचवू शकतो. ठीक आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच कळवा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली. ठीक आहे. जर कोण मेंबर नवीन असतील तर नक्कीच आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे. लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.